नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या वेब न्यूजमध्ये आपले स्वागत. शेवगाव येथील मीना बडाख या 4 एप्रिल रोजी पुण्यावरून अहिल्यानगरकडे येत असताना त्यांच्याबरोबर असलेल्या सहप्रवाशी महिलांनी बडाख यांचे बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामुळे बडाख यांनी थेट अहिल्यानगरमधील कोतवाली पोलीस ठाणे गाठून दागिने चोरीची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत माया कल्याण भोसले हिला ताब्यात घेऊन तिने चोरी केल्याची कबुली दिली होती. मात्र चोरी केल्यानंतर चोरलेले सोन्याचे दागिने तिच्या ओळखीचा बोधेगावचा सराफ दुकानदार भागवत मधुकर आदापुरे याला दिले असल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी चोरी गेलेले सोने हे सराफ दुकानदार भागवत मधुकर आदापुरे यांच्याकडून जप्त केलेले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणात फक्त चोरी करणारी महिला माया भोसले या एकट्या महिलेला आरोपी केले आहे. चोरीचे सोने घेणारा तेवढाच दोषी असल्याने त्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून चोरीच्या गुन्ह्यात आरोपी करावे अशी मागणी चोरी प्रकरणातील फिर्यादी मीना बडाख यांनी अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे. भागवत मधुकर आदापुरे यास देखील चोरीच्या गुन्ह्याचा सखोल तपास होण्याकामी गुन्ह्यामध्ये आरोपी करणे न्यायाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर गुन्ह्यात आरोपी म्हणून सराफाला त्वरित सामील करण्यात यावे, अन्यथा मला व माझ्या कुटुंबियास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा फिर्यादी मीना बडाख यांनी दिला आहे. मी पुण्याहून येताना माझं सोनं चोरीला गेलं. माझ्या शेजारी एक महिला बसली. तिने तोंड बांधलेलं होतं, गॉगल पण घातलेला होता. तिने मला गुंगीचा काहीतरी टाकलं. मी एकदम बेशुद्ध पडल्यासारखे झाले. पण पुढं नंतर शुद्धीवर आल्यावर मी बॅग तपासली, त्याच्यात काहीच नव्हतं. मग मी बेचैन झाले. मग कोतवाली पोलीस स्टेशनला पुन्हा स्टँडवर उतरून कोतवाली पोलीस स्टेशनला गेले. तिथं तक्रार दाखल केली. पोलिसांनी खूप छान सहकार्य केलं. तपास केला त्यांनी, देशमुख साहेब, सपकाळ साहेब, सगळ्यांनी, गायकवाड साहेबांनी. हो, त्यांचे आरोपी आहेत यामध्ये त्यांच्यावरही कार्यवाही करावी या संदर्भात निवेदन देण्यासाठी येथे आलो होतो. आमची प्रशासनाला विनंती आहे की इतर जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद.